कोल्हापूर म्हटलं की बावडा मिसळ अगदी प्रसिद्ध आपल्या डोळ्यासमोरच येते. झणझणीत लाल तवंग असणारी आणि चटकदार अशी ही बावडा मिसळ आपल्याला नक्कीच माहिती आहे. कोल्हापूरला येऊन बावडा मिसळ नाही खाल्ली असं होऊ शकत नाही. चला तर आपणही जाऊयात बावडा मिसळ खायला. कोल्हापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी मंदिर हेही माहिती आहे आणि ही बावडा मिसळ. चला तर आपणही जाऊयात बावडा मिसळचा आस्वाद घ्यायला. इथे हे आपल्याला दिसतंय बावडा मिसळचं एंट्रन्स. इथे आल्यानंतर भरपूर गर्दी असते. अशा प्रकारच्या खुर्च्या या वेटिंगसाठी ठेवलेल्या असतात. इथे थांबून आपण आपला मिसळ खाण्यासाठीचा नंबर लावू शकतो. यानंतर इथे बाजूला आतमध्ये सगळे असे फोटो लावलेले आहेत. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज इथे येऊन ही मिसळ सगळ्यांनी चाखलेली आहे. आपणही आतमध्ये मिसळसाठी आल्यानंतर आपल्याला बाजूला भरपूर सेलिब्रिटीजचे फोटो दिसतात. ते बघेपर्यंतच कधी मिसळची प्लेट आपल्या समोर येते आपल्याला कळतही नाही. झणझणीत लाल तवंग असणारी अशी ही मिसळ, त्याबरोबर कांदा बारीक चिरलेला आणि लिंबाच्या फोडी. मिसळवरती कांदा, त्यावरतीच कोथिंबीर आणि लिंबू पिळून, त्याबरोबर ही सोलकढी. अतिशय मस्त चवदार टेस्टी ही मिसळबरोबर मिळतो पेटीपाव. पेटीपाव म्हणजे ब्रेडचे स्लाईस. हे इथे म्हणायची पद्धत आहे पेटीपाव. कोल्हापूर म्हणलं की अंबाबाईचं दर्शन आणि ही झणझणीत अशी लालबुंद अशी तवंग असणारी ही मिसळ, या दोन गोष्टी आपल्याला लगेचच डोळ्यासमोर येतात. आणि हो, सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. सुरुवातीला देवीचं दर्शन घेऊन त्यानंतर ही बावडा मिसळ असा नेहमीचा बेत. यामुळे कोल्हापूरला पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. तुम्हीही नक्की या बावडा मिसळीला नक्की तुम्ही भेट द्या. या चटकदार मिसळीचा आनंद घ्या. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.